श्री सत्यसाई विजय ग्रंथ. रचयिता श्रीमती शुभदा शिवडेकर. वाचक मनीषा. ओम श्री साईराम. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सत्यसाईश्वराय नमः. आहे देशाचे भवितव्य गृहलक्ष्मीच्या हातात. झाला अनेक आदर्श स्त्रियांचा जन्म भारतामध्ये. कौसल्याच्या उदरी घेतला रामाने जन्म. म्हणूनच प्राप्त झाले त्यांना देवत्व. झाले लवकुश साहसी बालक सीतेच्या मृदू कठोर शिस्तीमुळे. जिजाबाईची प्रेमळ शिकवण म्हणून शिवाजी योद्धा महान. आर्यंबाची भक्ती अन त्याग शंकराचार्य झाले जगद्गुरू. यशोदेचे प्रेमळ संगोपन दिला श्रीकृष्णाने जगाला गीतोपदेश. श्री सत्यसाई बाबांची कृपा अनदर्शना पुण्यश्लोका ईश्वरम्मामुळे. सांगितले श्रीकृष्णाने गीतेत नारी सिद्धांताचे 7 गुण. कीर्ती, वैभव, वाणी, ज्ञान, क्षमा, बुद्धी अनधृती. मृत्युः सर्वहरः च अहमुद्भश्च भविष्यतां. कीर्तिः श्रीर्वाक्पनारिणां स्मृतिर्मेधा धृती क्षमा. म्हणतो आपण देशाला मातृभूमी, नाही म्हणत पितृभूमी. याचे कारण शोधावे मानसी. आई घरची गृहलक्ष्मी होय. गेल्यावर विदेशात पुसती मातृभाषा कोणती आपली. पितृभाषा नाही. सर्वोपरी स्थान मातेचे, जिचे हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी. या म्हणीचा करावा विचार मनी, कळेल मातेचा महिमा. आंध्र प्रदेशाच्या कर्नूल जिल्ह्यात असे कोलिमिकुंट छोटेसे ग्राम. तेथे बांधले शिवमंदिर. सुब्बाराजू मिसरगंडाने. झाला पुत्रीचा जन्म, नामगिरी ठेवियले नाम. होते सुब्बाराजू कोंडमच्या नात्यात. डाकूंच्या भयाने आले कर्नाटक नागपल्ली. झाले पेदवे कप्पांचे लग्न. सुब्बाराजूच्या पुत्री बरोबर सून आली घरात. आनंद झाला द्विगुणित लक्षम्माचा. कोंडमराजू ज्ञानी अन भविष्य द्रष्टा. कळले त्यांना सून होईल ईश्वराची माता. म्हणून नामगिरीचे नाम ठेविले ईश्वरम्मा. तिच्या विवाहानंतर 23 नोव्हेंबर 1926 पुत्रप्राप्तीचा योग आला ईश्वरम्मास. सर्वांना झाला आनंद. नाम ठेवियले सत्यनारायण राजू. नव्हती गेली ईश्वरम्मा शाळेत, परंतु लावले मुलांना चांगले वळण. देई शेजारच्या मुलांना चांगली शिकवण. प्रथम बाल विकास गुरु वाटे मला. दिले बाबांनी आईला 2 वचन. बोलेन तेलगू अन पुट्टपुरती राहील माझे कार्यक्षेत्र. झाले तंतोतंत पालन वचनांचे. ईश्वरचंद्र विद्यासागर भगवती देवी असे आईचे नाव. होत्या त्यांच्या इच्छा 3 केल्या पूर्ण मुलाने. भगवती देवीप्रमाणे जाण. ईश्वरम्माच्या इच्छा 3 भगवान बाबांनी कशा केल्या पूर्ण, त्या घटनांचे श्रवण करावे. पुट्टपुर्तीची चित्रावती नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाही. उन्हाळ्यात होई कोरडे, त्यामुळे होई लोकांची गैरसोय. दूरदूरून आणावे लागे पाणी. ठेवूनी घागर डोईवरी पाण्याची व्यवस्था करी. म्हणे ईश्वरम्मा बाबांना. पटा मंदिरात मोठी विहीर खणली त्वरित. होता उद्देश जनहिताय. लागले 7 फुटावर पाणी. परसदारी मंदिराच्या पाणी भरण्या लोकांना बनविला एक दरवाजा. लोक भरू लागले पाणी आनंदाने. गावात नव्हते रुग्णालय. न्यावे लागे लोकांना बुक्कमपट्टणम. आई म्हणे पुत्रास बांधल्याने छोटे रुग्णालय सोय होईल सर्वांची. झाली श्री सत्यसाई जनरल हॉस्पिटलची स्थापना पुट्टपुर्ती ग्रामात सन 1995. होतो उपचार निःशुल्क तेथे. गावकऱ्यांची झाली सोय. झाली ईश्वरम्मा खुश. मानले भक्तांनी आभार. पुण्यश्लोका ईश्वरम्माचे. 36 वर्षानंतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे झाले उद्घाटन 22 नोव्हेंबर 1991 मध्ये. तत्कालीन प्रधानमंत्री हस्ते. नाम त्यांचे स्वर्गीय नरसिंहराव. अभियंता ब्रिगेडियर भोसने. भगवान बाबांच्या आदेशाचे केले पालन पूर्णपणे. झाले निर्माण कार्य पूर्ण 15 ऑक्टोबरपर्यंत.
उद्घाटनाचे दिवशी झाल्या 4 हृदय शल्यचिकित्सा विस्मयकारी, होतो निःशुल्क उपचार तेथे. एक छोटी मुलगी साचार होती हृदयरोगाने पीडित, होते तिच्या हृदयाला छिद्र, घेऊन गेले रुग्णालयात शल्यचिकित्सा करण्या. होते आई वडील चिंताक्रांत, गेले बाबांचे घेण्या दर्शना. होता त्या दिवशी मुलीचा वाढदिवस, गेले घेऊन प्रसाद टॉफीचा. केला बाबांनी टॉफ्यांना स्पर्श, वर्षाव केला भक्तांवर. पडली एका टॉफीची वडिलांच्या मांडीवर, मानला त्यांनी कृपाप्रसाद बाबांचा. गेले ते रुग्णालयात, दिला मुलीला टॉफीचा प्रसाद. शल्यचिकित्सेपूर्वी काढला एक्सरे पुन्हा, हृदयात छिद्र नव्हते मुलीच्या. शल्यचिकित्सेची नव्हती गरज, वाटले सगळ्यांना आश्चर्य. केला बाबांनी टॉफीचा चमत्कार. तिघे गेले घरी आनंदाने, गावात नव्हती पाठशाळा. सुरू केली छोटीशी पाठशाळा त्वरित, होते शाळेत निःशुल्क शिक्षण. केल्या आईच्या इच्छा पूर्ण बाबांनी, ईश्वरम्माच्या 3 इच्छा झाल्या साकार. बृहद योजना, आवासीय गृहनिर्माण योजना, 900 गावांना पुरविले पाणी. मातेची छोटीशी इच्छा, मोठ्या शाळा महाविद्यालयाच्या रूपात झाली डीम्ड विश्वविद्यालयाची स्थापना. सर्वांना आश्चर्य वाटे. 6 मे 1972 झाले ईश्वरम्माचे निधन. फक्त 2 महिन्यानंतर झाले उद्घाटन ईश्वरम्माच्या हायस्कूलचे. त्यांचा मृत्यू दिवस ईश्वरम्माच्या दिवसाच्या रूपात साजरा होतो संपूर्ण जगात. समाधी बांधली आईची पेदवेंकप्पाच्या शेजारी. यावत चंद्र दिवाकर, ईश्वरम्माचे नाव अजरामर. करीते मी त्रिवार वंदन, ईश्वरम्माच्या चरणकमळी. ईश्वरम्माच्या 3 इच्छा, रुग्णालयाची स्थापना, शाळा महाविद्यालयाची स्थापना आणि योजना जलपूर्तीची. मातृदेव भव, वेदांची शिकवण म्हणून आईच्या इच्छा पुरविल्या तिनं. जगासमोर ठेवला आदर्श, यावर चिंतन करावे सर्वांनी. इति परतीतनया विरचित श्री सत्यसाई विजय नामे ग्रंथ. ऐकोत सदा प्रेमळ भक्त, निष्ठा ठेवून या ग्रंथावरी. इति मातृ इच्छा निरूपणम नाम 15ोऽध्याय समाप्तः. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री साई ईश्वरार्पणमस्तु.